महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा नावाचं राजकारण घडत नाही आणि चालत नाही. 5 पदरी हिंदुत्व नावाची संकल्पना आता या निवडणुकीत त्यांनी घडवलेली आहे. कितीही विभागांमध्ये व्हरायटी असू द्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं, नेत्यांमध्ये व्हरायटी असली तरी सुद्धा हिंदुत्ववादी मतदान शिंदेंना आणि अजित पवारांना ट्रान्सफर झालं आणि ह्या दोघांचं मतदान त्यांनाही ट्रान्सफर झालं. नवबौद्ध वर्गातला विरोध जवळपास 60% डाऊन झालेला आहे आणि ज्या इतर पार्ट्या होत्या दलितांच्या त्यांनी विड्रॉ केलेला दिसतो. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये काहीतरी खेळ्या करत राहणं, त्या उमेदवारांना अडचणीत आणणं, यामुळं काँग्रेसचे काही उमेदवार पाडले. आता बीजेपीला विरोध आपण किती करायचा याच्याबद्दल मुस्लिमांमध्ये सुद्धा चलबिचल होण्याची शक्यता आहे. आता ग्रामीण भागामध्ये अशी सिच्युएशन दिसणार नाही की भाजपला वाळीत टाकायचं. उलट भाजप आपल्याला वाळीत टाकू नये म्हणून त्याचं समर्थन करणारा हा वर्ग पुढे येण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाचं विश्लेषण आपण करतोय. या निकालात नक्की काय घडलं, कुठला मुद्दा प्रभावी ठरला, अंडरकरंट काय होते, या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत प्रख्यात राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. सर, पहिला प्रश्न एकदमच ओपन एंडेड, काय आकलन आहे या निकालांचं? 1990 पासून ते 30 वर्ष गेली. महाराष्ट्रातील पक्ष पद्धती काय बदलत नव्हती आणि कोणताही एक पक्ष स्थिर होत नव्हता. पहिल्यांदा असं घडलेलं आहे की 30 वर्षानंतर की पक्ष पद्धतीमध्ये चेंज झालेला आहे आणि भाजप हा एकमुखी वर्चस्वशाली पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे. जरी त्याचा आकडा हा बहुमताचा नसला आणि त्याला 10-15 जागा कमी असल्या तर त्याला काहीच अर्थ नाही राहिला. याचं कारण असं आहे की त्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आणले. त्याच्यामुळे ही एकपक्षीय मतासारखं बहुमत आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मतांची टक्केवारी जर तुम्ही विचारात घेतली तर प्रत्येक पक्षाला 10 किंवा 12च्या आसपास आणि त्यांच्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 27% घरामध्ये भाजपला एकट्यालाच मतं आहेत. आणि ही मतांची टक्केवारी त्यांनी पुन्हा पाठीमागच्या 3 निवडणुकांमध्ये कॉन्स्टंट ठेवलेली दिसून येते. याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसचा तर अंत झालाच, त्याच्याबरोबर शिवसेनेने जे हिंदुत्वाची पार्टी रिजनल पार्टी म्हणून निर्माण केली होती तिचाही ऱ्हास झाला आणि यशवंतराव चव्हाणांचं प्रारूप शरद पवार राबवत होते त्याचाही ऱ्हास झाला. या अर्थाने ही महाराष्ट्राची निवडणूक नवीन राजकारण घडवणारी आहे, नवीन राजकीय पक्षपद्धतीला जन्म देणारी आहे आणि कदाचित इथून पुढं ही पक्षपद्धती 10-20 वर्ष टिकून राहील. बरं, म्हणजे याचा अर्थ भाजप हा महाराष्ट्राचा मुख्य प्रवाह झालेला आहे का? हो, महाराष्ट्राच्या राजकारणातला मुख्य प्रवाह भाजपचा झालेला आहे आणि त्याचं कारण पण आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्व किती असा जर आपण प्रश्न उपस्थित केला तर खुद्द बाळासाहेब ठाकरे असताना आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असताना सुद्धा एक 20-25% हिंदुत्व चालायचं आणि त्याच्या पलीकडच्या काहीतरी गोष्टी घेऊन ती निवडणूक लढवली जायची किंवा जिंकली जायची. परंतु आत्ता ही पहिलीच घटना अशी घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राचा भूभाग लोकसंख्येवाईज डेमोग्राफी आणि जिओग्राफिकली सुद्धा 60% हिंदुत्वाने व्यापलेले आहे आणि 40% फक्त भूभाग हा हिंदुत्वाच्या व्यतिरिक्त आहे आणि तोही किती हिंदुत्वाच्या सोडून आहे याची शंका निर्माण होऊ शकते. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये किंवा आयडियॉलॉजी बेसवरती पूर्णपणे भाजपमय झालेलं दिसून येतं. सर, पण या सगळ्याला हिंदुत्व म्हणायचं का त्यांनी आणलेल्या योजनांमुळे हा झालेला तात्कालिक बदल आहे आणि त्याला आपण हिंदुत्वाच्या चौकटीत बसवतोय? मला असं वाटतं की केवळ महिलांना त्यांनी लाडकी बहीण योजना दिली
आणि त्याच्या व्यतिरिक्त काही निर्णय घेतले, उदाहरणार्थ की लोकसभेत विधेयक मांडलं आणि पुढच्या परिसीमन आयोगानंतर महिलांना आरक्षण दिलं जाईल किंवा एस.टी. महामंडळामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटावरती प्रवास करता येईल. परंतु हे मुद्दे मतदान किती वाढवू शकतात, तर 1% वाढलेलं आहे त्यातून. त्याच्या पलीकडचं मला काय त्यात वाटत नाही. ह्याचं कारण असं आहे की या मुद्द्यांमध्ये आंतरविसंगती जास्त आहेत. आंतरविसंगती का जास्त आहेत? एका बाजूने पैसे दिले जातील महिलांना, परंतु त्याच वेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 500-600 महिला ह्या दर 6 महिन्याला गहाळ असतात. याच्यामुळे ही चर्चा महिलांमध्ये असते. मग सरकार कोणाचं असेल त्याच्याबद्दल तर ही चर्चा होणार. याच्यामुळे या मुद्द्यावरती इतकं मोठं मतदान वाढू शकत नाही. जे मतदान इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलं ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती वाढलं. आणि ते हिंदुत्व कोणतं, तर माझ्या माहितीप्रमाणे 5 पदरी हिंदुत्व नावाची संकल्पना आता या निवडणुकीत त्यांनी घडवलेली आहे. त्यातला पहिला जो भाग आहे ते संघाचं, आणि संघ टोटली ग्राउंड लेवलला उतरला. संघाने लोकांना घरातून बाहेर काढलं, त्यांचं प्रबोधन घडवून आणलं आणि मतदान करायला भाग पाडलं. दुसरा जो मुद्दा आहे हिंदुत्वाचा पदर, तो म्हणजे खुद्द नरेंद्र मोदींचा आहे. नरेंद्र मोदी हे ओबीसींना हिंदू म्हणू लागले आणि ओबीसींनी सुद्धा हिंदू म्हणून भाजपकडे वळले आणि ओबीसींना हिंदू रंग आला. हा दुसरा त्यांचा हिंदुत्वाचा पदर होता. तिसरा त्यांचा हिंदुत्वाचा पदर जो कोणता होता, तर माझ्या माहितीप्रमाणे अमित शहांचा होता की सगळ्या महाराष्ट्रातल्या व्यापारी जाती ह्या झटपट अतिजलद गतीनं, द्रुतगतीनं म्हटलं तरी चालेल, हिंदुत्वाच्या व्यासपीठावरती येऊ शकल्या आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं हिंदुत्व रिजेक्ट करण्याला कारण ठरलं नाही. त्याच्यानंतर चौथा मुख्य भाग आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीसांनी हिंदू कार्ड निर्माण करताना एका वेगळ्या पद्धतीने केलं. ते संघ काम करतोय ते संघाला करू दिलं, नरेंद्र मोदी करतायत ते त्यांना करू दिलं, अमित शहा करतायत तेही त्यांना करू दिलं. परंतु देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, तर जेवढे महाराष्ट्रामध्ये सत्संगवाले आहेत, बाबा आहेत, धार्मिक मठ आहेत, धार्मिक संस्था आहेत, अशा सर्वांचं अदृश्य पद्धतीने युनिटी घडवून आणली आणि त्यांना भाजपला वोटिंग देण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलचा कौल व्यक्त करण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि देवेंद्र फडणवीसांच्या या गोष्टीमुळं प्रत्येक जिल्ह्यामधलं नाही म्हटलं तरी 2% मतदान वाढलं असेल, की जे लाडकी बहिणीच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. या अर्थाने देवेंद्र फडणवीस या निवडणुकीचे कळीचे घटक होते आणि तो हिंदुत्वाचाच मुख्य मुद्दा होता. आता राहिले अजूनही 2 पदर की जे हिंदुत्वाच्या बद्दलचे या निवडणुकीत घडलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी कधीही आपण हिंदुत्ववादी नाही असं म्हटलेलं नाही आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडचं हिंदुत्व ओढून आपल्याकडे आणलं. आता हे ओढून आणण्याचे 2 परिणाम झाले. पहिला परिणाम म्हणजे सगळ्या मराठा कास्टला शिंदेंचा चेहरा मराठा दिसला, पण तो मराठा म्हणजे हिंदुत्ववादी दिसला. याच्यामुळे मराठा लोकांना शिंदेंकडे जायला अडचण वाटली नाही. उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये जो जातीचा मुद्दा प्रचंड मोठा उभा राहिला होता, तो एकदमच मुद्दा डाऊन झाला आणि तिथं निकाल निघताना भाजपच्या बाजूने निघाला. याच्यात शिंदेंचं हिंदुत्वाचा चेहरा एक कारणीभूत ठरला की ज्यांनी शिवसेनेला पूर्ण डॅमेज करून टाकलं हिंदुत्वाच्या बद्दलचं. दुसरा शिंदेंचा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो हा होता हिंदुत्वाच्या बद्दलचा की आरक्षणातून हिंदुत्व नवीन क्रिएट होत होतं, परंतु ते हिंदुत्व भाजपच्या विरोधात जात होतं. शिंदेंच्यामुळं परिणाम काय झाला, तर आरक्षणाचा मुद्दाच डाऊन झाला आणि शिंदेंच्यामुळं आरक्षणाच्या ऐवजी आपण सगळे एक झालो पाहिजे अशी भूमिका क्रिएट झाली आणि ही सगळे जिथं जिथं मराठा पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी हा मुद्दा चालला. यानंतरचा सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सावरकरवादी गट, संस्था, व्यक्ती, त्या विचारांची वृत्तपत्रे, संपादक, वेगवेगळ्या प्रकारचे समर्थक गट, आयडियॉलॉजिकली मांडणी करणारे लोक, भूमिका मांडणारे लोक असे होते. या लोक विखुरलेल्या स्वरूपात होते. यांना एकत्रित करण्यासाठी उत्तर प्रदेशातून योगी आल्यानंतर त्याचा मोठा परिणाम झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातलं जवळपास 5 पदरी हिंदुत्व एका जागेवरती आणण्यासाठी प्रचंड मोठं ह्यांनी कष्ट घेतलं आणि त्याचा
त्याचं फलित, त्याचा परिणाम म्हणून हे मतदान खूप वाढलेलं दिसतं. म्हणून तर काही लोक ह्याला लाट म्हणायच्या ऐवजी सुनामी म्हणतायत. परंतु त्या पाठीमागची फिलॉसॉफी मला असं वाटतं या 5-6 गोष्टींमध्ये दडलेली आहे. हे वगळून इतरांचं मतदान कमी झालं असं तुम्हाला दिसत नाही. म्हणजे उदाहरणादाखल तुम्ही शरद पवारांचं मतदान बघायला गेला तर ते 11-12% आहे, एवढी मोठी पडझड होऊन सुद्धा. काँग्रेसचं मतदान कमी झालं जवळपास 7-8%, हे मान्य गोष्ट आहे. परंतु शरद पवारांचं कमी होत नाही किंवा उद्धव ठाकरेंचंही मतदान फार कमी झालं नाही. परंतु हे नवं मतदान कुठून आलं तर हे हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या छटांचं एकाच रूपात व्यक्त करायला लावणं, हा खऱ्या अर्थाने त्यांच्या एकोप्याचा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो ह्या निवडणुकीतला. तर पण आपण समजा लाडकी बहीण बाजूला ठेवलं तर लोकसभेला पण हे सगळे प्रयत्न कमी अधिक प्रमाणात झाले होते. जाहिराती लोकसभेला पण भाजपच्या आशा होते की इथे तुम्ही भाजपला मत दिलं नाही तर पाकिस्तानात फटाके फुटतील. पण लोकसभेला वर्क झालं नाही आणि विधानसभेला वर्क झालं, असं मध्ये काय घडलं? मला असं वाटतं की पाकिस्तानचा मुद्दा आणणं हा वेगळ्या हिंदुत्वाचा मुद्दा आहे, जो मोठ्या प्रमाणावरती बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी मांडलेला होता. परंतु इंटरनल एकता घडवून आणलं आणि बाह्य एकता घडवून आणणं यात फरक होता. इंटरनल म्हणजे हे सगळे हिंदुत्वाचे अंतर्गतच रंग आहेत होते एकमेकाशी संबंधित, आणि बाह्य म्हणजे हे मुस्लिम विरोधावरती आधारलेलं हिंदुत्व होतं आणि त्याच्या नादीच लागायला नको, ही गोष्ट ठरवलेली प्रीप्लॅन होती मला असं वाटतं. दुसरा मुद्दा काय होता तर शरद पवारांचं एक अँगल होता ह्याला सर्व गोष्टीला, आणि शरद पवारांचा अँगल म्हणजे कोणता तर यशवंतराव चव्हाणांनी राजकारण इथं आखून दिलेलं होतं, त्याच चौकटीत जायचं हा शरद पवारांचा अगदी शेवटच्या क्षणापासूनचा प्रयत्न होता. याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे बाळासाहेब देवरसांचं राजकारण होतं. बाळासाहेब देवरसांचं राजकारण किती पुढं नेता येतं समरसता मंचाच्या सारखं तर ते 25% नेता येत होतं. फार झालं तर ते मतांची टक्केवारी वाढवून 17% गेलं, परंतु 17% पुढं सरकत नव्हतं. मग अशा वेळी काय करायची गरज होती तर शरद पवारांचंच वोटिंग फोडून आणणं गरजेचं होतं की जे यशवंतराव चव्हाण प्रारूप होतं. त्यांनी बरोबर इथं यशवंतराव चव्हाण प्रारूप जे होतं ते अजित पवारांच्या मार्फत अर्ध म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त फोडलं, की जे मतदान साधारणपणे 20% आसपास जायचं त्यातलं अजित पवारांना काल जे मतदान पडलं ते 10% आहे. त्या 10%मध्ये संघाने भाजपने भर घातली आणि अजित पवारांना सगळ्या जागा त्यांच्या निवडून आणल्या. अधिक अजित पवारांचं मतदान जे हे होतं का भाजपला अस्पृश्य मानणारं, भाजप म्हणजे हिंदुत्वादी पक्ष असं मानणारं, त्यांनी उघड उघड आपला नेता स्वीकारतोय म्हणून त्यांनी पण BJPला मोकळ्या मनाने मत द्यायला सुरुवात केली, की जी पहिल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस घडली नाही प्रक्रिया, परंतु विधानसभेला घडवल्या गेली. हे 3-4 महिन्यातलं फार मोठं कामगिरी म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात या सर्व प्रारूपांचं व्होट ट्रान्सफर एकमेकांना झालं आणि नवं प्रारूप निर्माण झालं. हो, अगदी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की सगळ्या मीडियामध्ये, सगळे विश्लेषणामध्ये आणि इतकं छापून आलं होतं की जणू काही भाजप शिंदेच्या विरोधात आहे, शिंदे भाजपच्या विरोधात आहेत, अजित पवारच्या विरोधात संघ आहे किंवा अजित पवारांना मतं ट्रान्सफर होत नाहीत. परंतु कालच्या निवडणुकीमधून असं दिसतं की एकच सूत्र पुढं आलेलं की कितीही विभागांमध्ये व्हरायटी असू द्यात, म्हणजे मराठवाड्यात वेगळं, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं, नेत्यांमध्ये व्हरायटी असली तरी सुद्धा हिंदुत्वादी मतदान शिंदेंना आणि अजित पवारांना ट्रान्सफर झालं आणि ह्या दोघांचं मतदान त्यांनाही ट्रान्सफर झालं. याच्यामुळं मोठा परिणाम काय दिसतो, ठाण्यामध्ये सर्वात मोठी पार्टी ही भाजप पुढं आली, तिची जागा वाढली भाजपची. तसाच मुद्दा निर्माण झाला की सर्व अर्बन भागामध्ये भाजपच्या जागा वाढल्या. भाजप ही अर्बन पार्टी होती पण तरी सुद्धा तिला शिवसेना एका ठिकाणी स्पर्धक होती, दुसऱ्या ठिकाणी काँग्रेस स्पर्धक होती, अशा सिच्युएशन होत्या. यामुळे शहरी भागात सुद्धा BJP वाढत नव्हती, परंतु BJP वाढली. याचं कारण आहे की शिंदेंचं वोटिंग ट्रान्सफर होऊन BJPला गेलं, अजित पवारांचं सुद्धा वोटिंग ट्रान्सफर होऊन BJPला गेलं.
याच्यामुळं त्यांच्या जरी तुम्ही रुरल भागातल्या जागा म्हटल्या तरी वाढलेल्या दिसतात. आणि अजित पवारांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यामध्ये इतक्या जागा मिळणं कदापिही शक्य नव्हतं. हा इतिहासातला मोठा विक्रम म्हणावा लागेल, कारण 21 पैकी 11च्या आसपासच्या जागा एकट्या अजित पवारांनी मिळवलेल्या आहेत. याच्यामध्ये संघाची मतं ट्रान्सफर झाली, ह्याचं सर्वात मोठं योगदान दिसतं. नाहीतर 9-9.5% इतक्या जागा 41 मिळणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. सर, या सगळ्यामध्ये इतर मुद्दे असे होते, तुम्ही भाजप अर्बन पार्टी असल्याचा उल्लेख केलात म्हणून, की रुरल डिस्ट्रेस, सोयाबीनचा प्रश्न, कापसाचा प्रश्न, महागाई, तर ह्या सगळ्या मुद्द्यांमुळं ग्रामीण भागात भाजपला तितकंसं यश मिळणार नाही असं म्हणलं जात होतं. तर हे सगळे मुद्दे अचानक कसे काय गायब झाले किंवा त्यांचं हे का नाही पडला इन्फ्लुएन्स? मला असं वाटतं की प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येकाने एक वेगळा सूर लावला होता. म्हणजे उदाहरणादाखल कोणता, तर मराठवाड्यामध्ये जवळपास जरांगे फॅक्टरच आहे आणि जरांगे फॅक्टरच निवडणुकीला टर्न करेल ही हाय लेवलला चर्चा गेली. त्याच्यामुळे त्यातले इकॉनॉमिक मुद्दे 2 नंबरला निघून गेले. तसाच मुद्दा निर्माण झाला की जरांगे पाटलांच्यामुळे ओबीसींचं काय होणार, का ओबीसी राजकारणातून हद्दपार होणार, ही चर्चा सुरू झाली. आणि भाजपने आणि एकूण देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराखाली 300 ओबीसींचे अगदी बंदिस्त रूममध्ये म्हणा मेळावे झाले, बैठका झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून जात महत्त्वाची ओबीसी म्हणून, पण इकॉनॉमिक प्रश्न शेतकरी म्हणून शेतकरी ओबीसीसाठी महत्त्वाचा राहिला नाही. त्याच्यामुळं इकॉनॉमिक, सोयाबीनचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, हे 2 नंबरला 3 नंबरला म्हणण्यापेक्षा चर्चा विश्वातूनच गायब झाले. हे जर कोण काँग्रेसवाला शरद पवार बोलत असेल तर तो अनरेलिव्हंट मुद्दा ठरायला लागला या गोष्टींमुळे. आणि ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण कोणतं, तर छगन भुजबळ किंवा आंबेगावची जागा निवडून येणं, ह्यात तुम्हाला 2 गोष्टींमध्ये दिसतं की खरं तर इथं उलटा निकाल आल्यागत भास होतो. तर ह्याचं कारण हेच आहे की ह्या ओबीसींना असुरक्षित वाटायला लागलं होतं, म्हणून इकॉनॉमीचा मुद्दा 2 नंबरला गेला आणि आपण ओबीसी आहोत हा 1 नंबरला आला. आणि त्यांच्या प्रतिमेला नरेंद्र मोदींनी जी साथ दिली, तुम्ही एक व्हा म्हणजे ओबीसींनी एक व्हा, असं झालं ते. तुम्ही आपल्याच एका मुलाखतीत मराठा कॉन्फेडरेशन असा मुद्दा मांडला होता, फडणवीसांनी केलेलं. आत्ता इथं ओबीसींचं कन्सॉलिडेशन केलेलं दिसतं. धर्माअंतर्गत जातींचं कन्सॉलिडेशन, हे नक्की काय घडलं महाराष्ट्रात? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून महाराष्ट्राने कोणी नीट समजून घेतलेलं नाही. जात आणि हिंदुत्व, त्याला धर्म मी म्हणत नाही, धर्म मानण्याची खूप वेगळी प्रथा आहे, कारण धर्म आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो. हिंदुत्व आणि जात, तर यांचं नातं काय आहे, तर हिंदुत्वामध्ये जातीला स्वतःकडे आकर्षून घेण्याची चुंबकासारखी ताकद आहे. आणि ही जी ताकद आहे ती जात म्हणून जेव्हा बघते तेव्हा ती कदाचित बीजेपीच्या विरोधात जाते. परंतु जेव्हा हिंदुत्व म्हणून बघितलं जातं त्यातली जात गळून पडते आणि जातीला हिंदुत्वाचा रंग येतो. आणि हे नेमकं इथं घडलं मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा सगळा रंगरूप धर्मापेक्षा वेगळा पण हिंदुत्वाशी जोडलेला, आणि जातीपेक्षा वेगळा परंतु हिंदुत्वाचा काही भाग असलेला. म्हणजे थोडक्यात एखादा माणूस आजारी पडल्यानंतर त्याला 2-3 प्रकारचे औषधं द्यायची असतात आणि त्याचं योग्य रसायन करून देण्याचं स्किल असावं लागतं त्या डॉक्टरांकडे. तसं ते स्किल देवेंद्र फडणवीसांनी वापरलेलं दिसतं, त्याचा हा परिणाम झालेला दिसतोय. पण या सगळ्यामध्ये जातीच्या बाजूनं, म्हणजे जातीच्या मुद्द्यावर जरांगे पाटील होते आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये शरद पवारांबद्दल एक सहानुभूती होती. त्यांनी 100हून अधिक सभा मेळावे घेतले होते. तर ह्या दोन्ही मुद्द्यांकडे वेगवेगळं, एक मनोज जरांगेंच्या अपीलचं काय झालं अँटी बीजेपी, आणि दुसरं शरद पवारांच्या सहानुभूतीचं काय झालं? पहिलं मी तुम्हाला शरद पवारांच्या सहानुभूतीचं सांगतो. शरद पवारांकडे उमेदवार सर्व नौखे होते. त्यांच्या विरोधात अजित पवारांचे उमेदवार होते, ते सगळे शरद पवारांनी घडवलेले होते. त्याच्यामुळे शरद पवार कोणते डाव खेळणार, कोणती भाषा वापरणार, कोणत्या वेळेस कोणती चाल वापरली जाईल, हे सगळं त्या उमेदवारांना माहीत होतं. त्याच्यामुळे त्या उमेदवारांसाठी शरद पवार एकदम नवे घडामोड घडवणारी व्यक्ती नव्हते. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता, ह्यांनी नवखे उमेदवार दिले तेव्हा मुळात ग्रामीण भागाला समजतं, ते त्या भाषेत सांगतो, एका दुधाच्या केटलीमध्ये 4 लिटर दूध आहे आणि दुसरी रिकामीच आहे, तर ह्या नव्या उमेदवाराची किटली 4 लिटरने भरण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करावा लागणार होता. आणि ह्यांच्या ह्यात मुळात 4 लिटर दूध होतं, त्याच्यामध्ये भर संघाने घातली,
त्याच्यामुळे शरद पवार चालूच शकत नव्हते. तरी सुद्धा शरद पवारांनी 10-11% मतं मिळवली. हे त्यांचं कर्तृत्वच त्या दृष्टीने मानलं पाहिजे. अगदी त्यांचं वय झालेलं असताना, प्रचारात अडचणी येत असताना सुद्धा नवखे उमेदवार घेऊन सुद्धा त्यांना ते मिळालेलं आहे मतांची टक्केवारी. परंतु ती काही विजयात रूपांतरित होतं अशी नव्हती, कारण ते प्रचंड कष्टाचं काम होतं. कदाचित 5 वर्षांनी त्यांना काय हाती यश आलं त्यांच्या पार्टीला तर ते येऊ शकतं, परंतु ह्या निवडणुकीत ते शक्य नाही. आता तुमचा मुद्दा आहे जरांगे पाटलांच्या बद्दलचा, तर मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, तुमच्याही वाहिनीवरती आणि अन्यत्रही बोललेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा नावाचं राजकारण घडत नाही आणि चालत नाही. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण काय आहे, तर मराठा व्यक्ती मराठा म्हणून कृती करत नाही. मराठा व्यक्ती गट म्हणून कृती करते. एका विधानसभेत 5-5 लोक आहेत आणि ते मराठा जातीचेच आहेत. मग ते मराठा म्हणून लोकांचं संघटन करतात का गट म्हणून करतात? तर ते गट म्हणून करतात. म्हणजे याचा अर्थ त्यांची मराठा नावाची राजकारण करण्याची क्षमता त्यांनी स्वतःहून सोडून दिलेली आहे, विड्रॉ केलेली आहे. आता राहिला दुसरा मुद्दा कोणता? समजा तरी सुद्धा काय शिल्लक राहिला असेल 100%तलं 25%, 20% मराठा नावाची अस्मिता, आयडेंटिटी, स्वाभिमान, तरीसुद्धा तो 20% नावाची गोष्ट इकडं शिंदेंच्या भूमिकेमुळे आणि शिंदे नावाचं एक चेहरा मराठा दिसला, तो हिंदू चेहरा दिसला, हिंदू मराठा दिसला, म्हणजे हिंदुत्ववाद जोपासणारा चित्रपट एखाद्या दिघेंवरती काढणारी व्यक्ती, उद्धव ठाकरेला चॅलेंज देणारी व्यक्ती, मुख्यमंत्री झालेला उमेदवार, या सगळ्या गोष्टींमुळे जे फॉलोअर्स जरांगे पाटलांचे होते ते सगळे फॉलोअर्स एकनाथ शिंदेंचे झाले. यामुळे जरांगे फॅक्टर नावाची गोष्ट पूर्णच विड्रॉ झाली. एकूण तिची क्षमता म्हणजे प्रभाव निर्माण करण्याची, जरांगे विड्रॉ झाले म्हणजे मला असं म्हणायचं नाही मॅनेज झाले, मला असं म्हणायचं नाही की ते काहीच परिणाम करत नाहीत. मला एवढंच म्हणायचं की त्याची परिणामकारक क्षमता जी निवडणुकीवरती परिणाम करते ती काय घडू शकली नाही. तिची खूप छोटी भाग शिल्लक राहिला आणि त्यामुळे जरांगे नावाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये तांत्रिक पद्धतीनं आणि डावपेच म्हणून सुद्धा विड्रॉ करायला भाजपला, एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना यश आलं. जसं हे 2 मॉडेल होते तसं एक वेगळंच मॉडेल काँग्रेसचं होतं, ज्याला खूप लोकसभेला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामध्ये संविधान होतं, दलित मुस्लिम यांचं एकीकरण होतं आणि इकॉनॉमिक मुद्द्यांवरती लढत लोअर मिडल क्लासला एकत्र आणणं, ह्या तिन्हीचा परिणाम दिसला असं लोक मानतात लोकसभेला. तर काँग्रेसचं इतकं मोठं जे जागा घटना आहे त्यांचं मॉडेल चुकलं का नवीन मॉडेल शोधता आलं नाही, या हिंदुत्वाच्या मॉडेलला उत्तर सापडलं नाही, काय घडलं? मला असं वाटतं की काँग्रेसला लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि मिळत होता, परंतु काँग्रेसला जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्याला काँग्रेसला प्रतिसाद देता आला नाही. म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं तर की लोकसभेची निवडणूक झाल्यापासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेणं, किंवा जिथं फॅक्टर निर्माण झाला होता कुणबी, दलित का मुस्लिम हा एकत्र आले आणि त्यांना वोटिंग केलं, परंतु त्यांनी साधारणपणे तुम्ही असा विचार करा की लोकसभा निवडणुकीनंतर हे प्रश्न किती उठवले, किती हाती घेतले, तर ह्यातला कुठलाही प्रश्न त्यांनी हाती घेतला नाही. उलट त्यांनी चर्चा काय सुरू केली की मुख्यमंत्री कोण होणार, म्हणजे निवडणूक लढवायच्या आधीच मुख्यमंत्र्याची चर्चा. त्यामुळे लोकांना असं दिसायला लागलं की हे आपल्यासाठी लढत नाहीत, हे स्वतःसाठी लढतायत. हा काँग्रेसचा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. दुसरा मुद्दा काय निर्माण झाला की काँग्रेसने निवडणूक म्हणजे कोणाची पहिली प्रधान मांडली तर वायनाडमधली निवडणूक मांडली आणि सगळी काँग्रेस धावत पळत केरळला वायनाडला जाऊन बसली. त्यांनी इथं तितक्या प्रमाणात लक्ष घातलं नाही. उलट आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये काहीतरी खेळ्या करत राहणं, त्या उमेदवारांना अडचणीत आणणं, यामुळं काँग्रेसचे काही उमेदवार पाडले, ही सुद्धा वस्तुस्थिती खरी आहे. आणि काँग्रेस अंतर्गत बंडखोरी थांबवता आली नाही, त्याचाही परिणाम झाला. त्याच्यामुळे लोकांनी ठरवलं की हेच नीट पायावरती उभे नाहीत तर आपण यांच्या नादी लागून आपला काय उपयोग. याचा परिणाम म्हणून सुद्धा जे हे 3-4 फॅक्टर होते ते दूर गेले आणि त्यांना काय यश आलं नाही. सर हे कसं काय झालं? काँग्रेसच्या बंडखोरांनी खूप जास्त मतं घेतली, पण भाजपचे जे बंडखोर होते त्यांना मात्र मतच नाही पडली. मला असं वाटतं की भाजपचे बंडखोर जे तुम्ही म्हणताय त्यापेक्षा मी असं म्हणेल भाजपचा बंडखोर म्हणजे एक गट आहे.
मी त्याला भाजपचा बंडखोर म्हणत नाही किंवा काँग्रेसचा बंडखोर म्हणजे काँग्रेसचाही म्हणत नाही, तो एक गट आहे. कारण गटांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालतंय. आता प्रश्न काय झाला की 5 गट असतील तर आघाडी एकाला देणार होती, युती एकाला देणार होती, म्हणजे 3 गट शिल्लक राहिले. हे 3 गट मॅनेज करण्यात सर्वात जास्त यश देवेंद्र फडणवीसांना आलंय. आणि एका एका गटांकडे 25-25 जरी हजार मतं असतील तर एका वेळेस 25 दुनी 50,000 मतं ट्रान्सफर झाली. म्हणजे तुम्ही साधं पर्वती मतदारसंघातलं पुण्यातलं उदाहरण घेतलं तर अगदी बंडखोरीपर्यंत गेलेलं प्रकरण त्यांनी शेवटच्या क्षणाला कंट्रोलमध्ये ते आणलं. त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला मेसाळ उमेदवार विजय होताना दिसतो. जर त्याच्याऐवजी बंडच असतं तर त्याचा परिणाम तुम्हाला उलटा दिसला असता. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की भाजपने कोणी जरी बंडखोरी केली तरी केंद्रीय नेतृत्व, राज्यातलं नेतृत्व आणि एकूण आता सध्या लगेचच महानगरपालिकेच्या, नगरपालिकांच्या, मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका लावून तुम्हाला आम्ही कुठंतरी शिफ्ट करू याच्याबद्दलच्या राजकीय चर्चा घडलेल्या असाव्यात. त्याचा हा परिणाम एकूण दिसतो की त्यांच्याकडची बंडखोरी थांबल्या गेली आणि काँग्रेसकडे असं द्यायला काहीच नसल्यामुळे काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करण्याच्या ऐवजी ते म्हणू लागले की काँग्रेसच आमच्यावर अन्याय करत आहे. उदाहरणादाखल जो प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झाला तो सुस्पष्टपणे असा दिसतो. सर, या सगळ्यात असं झालं का की उद्धव ठाकरेंकडे पण काँग्रेसचीच मतपेढी होती, कारण त्यांची बरीचशी मतं एकनाथ शिंदेंनी घेऊन गेलेली होती आणि मग त्यांना उद्धव ठाकरेंना विशेषतः मुंबईत मिळणाऱ्या आधी पारंपरिक काँग्रेसला मत देणाऱ्या मतदारांची सहानुभूती. सो महाविकास आघाडीमध्ये एकाच मतपेढीसाठी 2 कॉम्पिटिटर होते का आणि त्यांना परिणाम झाला का? मला असं वाटतं की हा तुमचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक तर मुंबईमध्ये मराठी अस्मिता किंवा भूमिपुत्र नावाची कल्पना आता खूप छोटी छोटी होत चाललेली आहे. कारण बाहेरची येण्याची लोकसंख्या वाढलेली आहे. शहर उभ्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे. जे आडवं शहर होतं ते शिवसेनेला पोषक होतं. याच्यामुळं आता शिवसेनेची मतपेटीच तिथली विड्रॉ होत चालली. तिथं शिल्लक कोणाची मतपेटी राहिली तर उदाहरणार्थ झोपडपट्ट्यांमधून काँग्रेसचं समर्थन करणारे लोक, त्याच्यानंतर मुस्लिम समूहाचं वोटिंग, त्याच्यानंतर इतर राज्यांमधून थोडे बहुत असतील ते पण अशाच कॅटेगरीतले लोक. त्यामुळं शिवसेनेचं म्हणजेच उद्धव ठाकरेंची मतपेटी आणि काँग्रेसची मतपेटी एकाच प्रकारची होती. त्याच्यामुळं त्यांच्या दोघांमध्ये फार काय मताच्या ट्रान्सफरबद्दल वादविवाद झालेले नसावेत. उलट माझं असं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये खुद्द म्हणजे मुंबईच्या ज्या 10 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत त्या 10 जागांना काँग्रेसचा हातभार लागला, म्हणूनच उद्धव ठाकरेंना काहीतरी यश तिथं मिळवता आलंय. सर, या सगळ्यात एक असा मुद्दा येतो की 2014ला मोदी लाट होती, तेव्हा सुद्धा भाजप 122ला गेला. आत्ता मात्र मोदी लाट नव्हती. इव्हन मोदींनी फारशा सभाही नाही घेतल्या, 10 एक सभा घेतल्या. तर मग आत्ताच्या या भाजपच्या यशाचं श्रेय या हिंदुत्वाला जातं, फडणवीसांना जातं, काय नक्की घडलं? मला असं वाटतं की असं आपण एका कुठल्या गोष्टीला श्रेय देऊ शकत नाही. कारण निवडणूक अशी असते की 1% मतदान गोळा करावं लागतं. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसं. यांनी वेगवेगळ्या हिंदुत्वातून वोटिंग एकत्रित केलं. तसंच यांनी ओबीसीमधून वोटिंग एकत्रित केलं. यांनी त्याच्या व्यतिरिक्त मराठ्यांना जोडून घेण्यातून एकत्रित केलं. याच्यामुळे याचं सर्वांचं श्रेय ह्यांच्या एकत्रित लिडरशिपला जातं. ह्यांनी एकमेकांच्या विरोधात अविश्वास व्यक्त केला नाही. यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. सर, असं म्हणलं जातं की विंध्य पर्वताच्या वरचं राजकारण आणि विंध्य पर्वताच्या खालचं राजकारण वेगळं आहे. भाजपला विंध्य पर्वताच्या वरचं राजकारण जमलं पण कधीच खालचं जमलं नाही आणि म्हणून महाराष्ट्र कधीच त्यांना पूर्णांशानं सापडला नाही. भाजप महाराष्ट्राचं राजकारण मुळापासून बदलू शकलाय का? आणि आता भाजपला ह्या विंध्य पर्वताच्या वरच्या लिस्टमध्ये पकडायचं का, महाराष्ट्राला पकडायचं का? आजचा ह्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला मध्य प्रदेशाशी, उत्तर प्रदेशाशी जोडून तुम्ही पाहायला काय हरकत नाही. याचं कारण असं आहे, 2014 पासून 24 पर्यंत म्हणजे जवळपास 10 वर्षे त्यांना ती सिच्युएशन गाठण्यासाठी गेलेत. 10 वर्षानंतर त्यांना ही परिस्थिती निर्माण करता आली. ह्याची मुळं कशात आहेत तर याची मुळं 3 गोष्टीमध्ये आहेत. पहिला शहरी भाग,
पण तो त्यांच्याकडे होताच, मग त्यात नाविन्य काहीच नाही. नाविन्य आहे ग्रामीण भागामध्ये. आता ग्रामीण भागातलं नाविन्य पुन्हा 3 पदरी आहे. पहिली गोष्ट कोणती, की ज्या मराठ्यांच्या लेखी भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे, पांढरपेशांचा पक्ष आहे, जो पक्ष बहुजनांचा नाही, अशी प्रतिमा खूप गडद झालेली होती, ती त्यांनी धुवूनच काढलेली आहे. आणि आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला अशी सिच्युएशन दिसणार नाही की भाजपला वाळीत टाकायचं. उलट भाजप आपल्याला वाळीत टाकू नये म्हणून त्याचं समर्थन करणारा हा वर्ग पुढे येण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही विंध्याच्या पलीकडच्या लोकांशी यांची तुलना करू शकताय. आणखीन एक मुद्दा आहे त्यांना जोडून, तो म्हणजे महाराष्ट्रातून सर्वात भाजपला विरोध मराठ्यांपेक्षा जास्त असणारा गट नवबौद्धांचा होता. या निवडणुकीमध्ये नवबौद्धांनी मतदान बीजेपीला दिलं का नाही, हे चर्चा खूप वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत. पण मला असं वाटतं की जर 100% नवबौद्धांचं वोटिंग मानलं तर ते 50-60% बीजेपीकडे वळलेलं आहे. त्यातला एक घटक आहे आठवले, तसाच दुसरा घटक आहे व्यापार उद्यम करणारा समूह, जी व्यापाऱ्यांची एक संघटना लातूरच्या एका उद्योगपतींनी स्थापन केली आणि ते सातत्याने म्हणत असतात की एक दलित उद्योगपती वर्ग उदयाला येईल आणि ते भाजपशी जोडून घेतात. यातून तुमच्या असं लक्षात येईल की नवबौद्ध वर्गातला विरोध जवळपास 60% डाऊन झालेला आहे. आणि टेक्निकली सुद्धा ज्या इतर पार्ट्या होत्या दलितांच्या म्हणजे नवबौद्धांच्या, त्यांनी विड्रॉ केलेला दिसतो. म्हणजे हिंदू दलितांनी तर केलंच, पण नवबौद्ध दलितांनी सुद्धा वोटिंग केलं. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा याच्या व्यतिरिक्त जो मुद्दा आहे तो म्हणजे आता बीजेपीला विरोध आपण किती करायचा याच्याबद्दल मुस्लिमांमध्ये सुद्धा चलबिचल होण्याची शक्यता आहे. याच्यामुळं मुस्लिम विरोध सुद्धा जर कमी झाला तर एकूणच परिस्थिती निर्माण अशी होते की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान किंवा एकूण हिंदी बेल्टमधला कुठलंही राज्य याच्याशी तुलना करता येईल समर्थन आहे इतका महाराष्ट्रात पाळमुळं बीजेपीची खोलवर जाऊन पोहोचलेत असं मला वाटतं. सर, मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात पुढं काय घडेल याच्याविषयी पहिला इमिजिएट प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री कोण होईल आणि का होईल? हे आता मला काय सांगता येण्यासारखं नाही. याचं कारण असं आहे, भाजपची एक पद्धत आहे, ते केंद्रातून निर्णय घेतात. मध्य प्रदेशाबद्दल तसंच झालं किंवा राजस्थानबद्दल, त्याच्यामुळे ते महाराष्ट्राबद्दल काय निर्णय घेतील हे माहीत नाही. परंतु एक शक्यता आहे की तुम्ही म्हटला तसं ह्या राज्यात पाळमुळं भाजपची खूप खोलवर घालायचे असतील तर ते कदाचित आता सध्या एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना कंटिन्यू करण्याची एक शक्यता वाटते. आणि त्याचं दुसरं कारण ठाणे आणि मुंबईमधल्या महानगरपालिका त्यांना जिंकून घ्यायचे आहेत. सर, पुढचं महाराष्ट्राचं राजकारण एक अशी शक्यता होती की अपक्ष लागतील, सरकार अस्थिर येईल, कित्येकदा मध्यावधी निवडणुका लागेल, तर महाराष्ट्रानं स्थिर सरकारकडे कौल दिलेला दिसतो. तर पुढचं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा काय असेल? पुढचं महाराष्ट्राचं राजकारण भाजप केंद्रित आहे. पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष सुद्धा नसेल, औपचारिक विरोधी पक्ष नेता सुद्धा नीट नसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं नव्याने पक्ष बांधणी करणं हे कोणाला शक्य होईल असं मला वाटत नाही. एखादी शक्यता ही पण आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांची पार्टी ही विड्रॉ सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष एक 2.5 वर्षानंतर पुन्हा भाजपशी जुळवून घेत नसेल तर त्यांच्यात सुद्धा फूट पडण्याची एक शक्यता आहे. आणि एकूणच जेव्हा पुढच्या निवडणुका लागतील 2029ला, तेव्हा भाजप हा प्रचंड वर्चस्वशाली पक्ष असेल की तो अर्बन पण असेल, शहरी पण असेल, त्याबरोबर ग्रामीण असेल, निमशहरी असेल, असं त्याचं सूत्र. याला जोडून शेवटचा प्रश्न, डिलिमिटेशन होऊ घातले पुढच्या 5 वर्षामध्ये, त्यावेळेस भाजपची सत्ता आहे. आत्ता आपण बघितलं की शहरी भागात काही ठिकाणी 6-6 लाखाचे मतदारसंघ झालेत. जरी संख्या तेवढीच राहिली तरी डिलिमिटेशन असा घडेल का की नॅचरली भाजपला येथून पुढे ॲडव्हान्टेज राहणारच आहे? भाजपला ॲडव्हान्टेज राहील. याचं कारण महिलांचे मतदारसंघ 96 वाढतील. आताच त्यांनी भूमिका लाडकी बहीण घेतली, हे तर काय बंद करता येणार नाही. याच्यामध्ये त्यांना डागडुजी करणं, दुरुस्त्या करणं आणि त्याला जोडून पुन्हा ते घेणं, त्यामुळे 96 मतदारसंघ त्यांच्या सहजासहजी हातात येतील. या व्यतिरिक्त एससी राखीव मतदारसंघ,
परत ओबीसींचं काय होतंय ते मतदारसंघ, म्हणजे एकूणच भाजपच्या मूळ राजकारणाशी सुसंगत हे मतदारसंघांचं जे पुनर्रचना होईल ते असण्याची एक शक्यता आहे. सर तुमचे खूप खूप आभार. काय घडेल काय घडलं याचं एक अत्यंत नेहमीप्रमाणे वेगळा अँगल आम्हाला मिळाला. परत परत भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.